नमस्कार मित्रांनो, मी वैद्य ऋषिकेश फडतरे। आज आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। हिवाळ्यात केस गळतात, थंडीच्या दिवसात केस का गळतात? आता हिवाळा चालू झाला, तुमची केस गळती वाढली असेल तर काही केस का गळते? आणि केस गळले तर आपल्याला टक्कल कसं? केस हे आपलं काय आहे? अहंकार, कुठेतरी म्हटले की अहंकाराशी रिलेटेड आहे। जेवढे जास्त केस वगैरे चांगले असतील तर आपल्याला तेवढाच कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो, तेवढाच ठामपणे आपण चार चौघात बोलू शकतो। पण जर केस नसतील तर जरा कमी होऊ शकतो। असं म्हणत नाही की ते होणारच नाही, पण आपल्याला स्वतः वाटतं तसं। तर मग आपण ह्या व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे की असं कोणते पदार्थ आहेत, कोणते सुपर फूड्स आहेत जे खाल्ल्यामुळे केसांना नक्की फायदा होईल, 1001% फायदा होईल, केस हे चांगलेच राहणार। तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेणार आहोत, हिवाळ्यात केस जास्त का गळतात? केस गळती होतेच प्रत्येक ह्याच्यात, पण हिवाळ्यातच जास्त का गळतात? तर पहिलं काय होतं, थंडीमुळे स्काल्प कोरडा पडतो। आता थंड सुटते जास्त, हिवाळ्यात काय होतं, थंड खूप जास्त सुटली, त्याच्यामुळे काय होतं, ही थंड आहे तर ह्याच्यामुळे आपली त्वचा आहे, स्किन इथं स्काल्प आहे ना, त्याच्यामुळे काय होतं, ते कोरडं पडतं। आणि कोरडं पडल्यामुळे काय होतं तर केस गळायला सुरुवात लागते। आता आपण एखादं झाड बघतो, झाडाला तर मुळापासून जर पाणी नाही दिलं, खूप कोरडं झालं, त्याच्या मुळाच्या सोबत खूप कोरडं झालं, आणि जर आपण त्याला मोठा वारा झुळूक जरी आलं तरी ते पडतंच। त्याचप्रमाणे जर आपली स्किन ही कोरडी झाली, तिथली त्वचा, आणि आपण जोरात तेल लावून असं घासत असेल किंवा जोरात जर भांग पाडत असेल, केस विंचरत असेल तर केस हे आपोआप गळणारच मित्रांनो। परत दुसरं मेन कारण काय आहे केस गळण्याचं, तर ब्लड सर्क्युलेशन कमी होतं। आता ब्लड सर्क्युलेशन म्हणजे काय असतं, असं तुम्ही बघता इथं रक्तपुरवठा कमी होतो, रक्तपुरवठा कमी होऊ शकतो। आता रक्तपुरवठा कुठं कमी होणार, तर रक्तपुरवठा केसांच्या मुळांना रक्तपुरवठा कमी होणार। तर रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, केस गळती होऊ शकते। आता व्हिटॅमिन डीचं एक्सपोजर मित्रांनो, व्हिटॅमिन डी कशापासून भेटतं? कोवळ्या उन्हात गेलो, आपण बाहेर गेलो, चांगलं कोवळं ऊन अंगावर पडतं। आता पूर्ण कपडे घालून कोवळ्या उन्हात बसायचं का? कोवळ्या उन्हाने गेल्यामुळे काय होतं, व्हिटॅमिन डी एक भेटतं आपल्याला। जर ते कमी झालं तर काय होतं मित्रांनो, आपल्याला केस गळायला सुरुवात होते। आता आपण थंडी म्हणतो, थंडीमध्ये काय करतो मित्रांनो, असं करतो आपण, कसं, जास्त गरम पाणी करायचं। जास्त गरम पाण्याने काय होतं, त्वचा ही कोरडी पडते, आपली स्काल्प कोरडी पडते, आणि त्याच्यामुळे अजून परत केस गळतात। तर परत अजून काय, सीझनल आणि हार्मोनल चेंजेस, असं काही चेंजेस होतात का हार्मोन्समध्ये, किंवा काय होतं का? तर आता हिवाळा चालू झाला, आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही चेंजेस होत राहतात। ते हिवाळ्यामध्ये असे चेंजेस होतात की त्याच्यामुळे आपली केस गळती होऊ शकते। किंवा आता थंडी चालू आहे, मग आपण काय करतो, जास्त पाणी वगैरे पित नाही, तर कमी पाणी पिल्यामुळे काय होतं, आपली त्वचा ही कोरडी पडते। असं बघतोच आपण, हिवाळ्यात त्वचा ही कोरडीच पडलेली असते, त्याच्यामुळे काय होतं, अजून केस गळती होते। परत ड्राय एअर, आता हिवाळा असतो, सगळीकडे थंड आहे, पण हवा कशी असते, कोरडी हवा असते, कोरडी हवा, आणि ही कोरडी हवा अंगावर गेल्यामुळे आपली त्वचा पण ड्राय होते आणि स्काल्प पण ड्राय होते, आणि केस गळायला हे मेन कारण आहे। आता केस गळती थांबवण्यासाठी असे काही सुपर फूड्स आहेत का? हो आहेत। आज मी अशाच 7 फूड्स म्हणजे काय, अन्न, ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर पहिलं फूड आहे आपलं, पहिलं असं अन्न आहे जे केस गळती थांबवायला मदत करू शकतं। तर पहिलं काय करायचं, तीळ। आता तीळ, त्यालाच काय म्हणतात, सीझम सीड्स। तर ते हिवाळ्यात काय करतं, शरीराला उष्णता देतं। जर शरीराला उष्णता पाहिजे असेल तर तुम्ही तीळ खाऊ शकता। आता तीळ कसं खायचं, आणि तीळ खाल्ल्यामुळे फायदा काय होतो तर सांगतो। तीळ घ्यायचे मित्रांनो, तिळात काय असतं, कॅल्शियम असतं, झिंक असतं, व्हिटॅमिन बी असतं। ह्याच्यामुळे काय होतं, आपले केस मजबूत होतात। केस मजबूत झाले तर जे केस तुटून पडतात, तुटल्यामुळे खाली पडतात ना, ते पडणार नाहीत, केस तुटणे बंद होईल। ह्याच्यामुळे तुम्ही तीळ खाऊ शकता। तीळ कसं खायचं सांगितलं, चपातीला किंवा भाकरीवर टाकून किंवा भाजीत टाकून किंवा भाजीबरोबर तुम्ही कसंही तीळ खाऊ शकता। नंतर आपण काय म्हणतो, खारीक खावा, ओली खजूर नाही, खारीक खायची। आता खारीक खाल्ल्यामुळे खारीकमध्ये काय असतं, आयरन असतं। आयरन ते कशापर्यंत, आयरनमुळे काय होतं, रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे केस गळती होऊ शकते सांगितलं। ते जर मुळापर्यंत रक्त गेलं, आपल्या आयरनमुळे मुळापर्यंत रक्त जातं का, कारण आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन हा एक घटक असतो। हिम म्हणजे आयरन असतं, त्यात हिम म्हणजे काय असतं, आयरनच असतं, तेच डायरेक्ट रक्तच वाढवतं, आणि रक्त वाढल्यामुळे काय होतं, तिथं पण रक्तपुरवठा सगळीकडे होतो, इथपर्यंत बुडापर्यंत रक्तपुरवठा होणार, आणि त्याच्यामुळे काय होणार,
रक्तपुरवठा तिथं झाला, रक्तपुरवठा कमी पडत असल्याने जर केस गळती होत असेल तर रक्त पोहोचल्यामुळे केस गळती थांबणार। आता किती खारका खाल्ल्या पाहिजे? जर दररोज 2 खारका खाऊ शकता तुम्ही, त्याने केस गळती नक्की कमी होणार। परत तिसरं फूड आहे, असं सुपर फूड मी सांगतोय। पहिलं सांगितलं तीळ सांगितलं, दुसरं खारक सांगितलं, आता तिसरं बदाम। आता बदाम खाल्ल्यामुळे, बदाम म्हणजे काय मित्रांनो, आल्मंड्स आपले काजू बदाम असते त्यातले बदाम, हे खाल्ल्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन ई असतं। व्हिटॅमिन ई, आता आपण जनरली काय ऐकतो ABCD B12 असं ऐकतो, पण ह्याच्यामध्ये काय असतं, व्हिटॅमिन ई असतं। आणि हे व्हिटॅमिन खाल्ल्यामुळे काय होतं, ड्राय स्कॅल्प, मी काय म्हणलं, जर तुमची त्वचा ही ड्राय झाली असेल तर काय करतं, त्याच्यामुळे केस गळती होऊ शकते। आता जर केस गळती थांबवायची असेल तुम्हाला ती, तर काय करायचं, व्हिटॅमिन ई, बदाम खावा, आणि बदाम खाल्ल्यामुळे त्वचा ही चमकदार बनेल, व्हिटॅमिन ई भेटेल, आणि ड्राय स्कॅल्प म्हणजे जर कोरडी त्वचा झाली असेल तर तरी पण ते कमी करेल। आता चौथं सुपर फूड, आता काय सांगितलं मी तुम्हाला, 3 सांगितले, परत आता हे चौथं कोणतं, आवळा खायचा। आवळा म्हणजे आमला, आपण काय म्हणतो आयुर्वेदामध्ये आवळ्याला नित्यसेवनीय द्रव्य म्हणलं आहे। नित्यसेवनीय म्हणजे दररोज एक आवळा खाल्ला तर त्याचे खूप सारे फायदे आहेत। प्रत्येक फायदा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू किंवा करू। आता मी तुम्हाला काय सांगतो मित्रांनो, आवळ्याचे नैसर्गिक म्हणजे आयुर्वेदामध्ये आवळ्याला आमला म्हणले आहे, ते खूप सारी एनर्जी देऊ शकतं तुम्हाला। आता सर्वात शक्तिशाली आहे, ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे। आणि आता आवळा म्हणजे कोणतं वेगवेगळं दिसतं, देशी आवळा खाल्ल्याला खूप जास्त फायदा। आवळ्यामुळे काय होतं, आवळा खाल्ल्यामुळे कोलेजन म्हणजे कसं, नॉर्मल टिश्यू ग्रोथ असते, ते कोलेजन वाढवतं, आणि मग हे काय करतं, हेअर रिग्रोथला मदत करतं। म्हणजे जर तुमची केस गळती होऊन जर हेअर्स खूप कमी झाले असतील, केस कमी झाले असतील, टक्कल पडायला लागले असतील इथं वगैरे थोडी फारशी, तर आवळा खाल्ल्यामुळे तुम्हाला केससुद्धा येऊ शकतात। आयुर्वेदामध्ये आवळ्याला केशही म्हणलं आहे, केश म्हणजे ज्याच्यामुळे केस यायला मदत होते। आता 5वं फूड बघू आपण, 5वं असं आहार किंवा काय आहे का, 5वं आहे गाजर, कॅरेट। तर ह्याच्यामध्ये काय असतं, बीटा कॅरोटीन असतं। ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, हेअर फॉलिकल्सला पोषण मिळतं। म्हणजे हेअर फॉलिकल्स, आपल्या हेअर्स जे लहान हेअर्स आहेत उगवत असतील, पण जर ते पडत असतील, तुटत असतील किंवा काय होत असतील, तर त्याला पोषण मिळाल्यामुळे काय होणार, हेअर फॉलिकल्स वाढणार आपले। हेअर फॉलिकल्स वाढल्यामुळे हेअर्स मोठे होणार, आणि हेअर फॉलिकल्स मोठे होणार आणि कमी हे होणार। परत आता तुम्ही मेथी दाणे, जर हार्मोनल चेंजेस, काय कारण बघितले, त्यातले एक हार्मोनल चेंजेस हा देखील होता। जर हार्मोनल चेंजेसमुळे जर हेअर फॉल होत असेल तर तुम्ही मेथीचे दाणे खाल्ले पाहिजेत। ह्याच्यामध्ये काय असतं, मेथीच्या दाण्यामध्ये असतं ओमेगा 3 असल्यामुळे काय होतं, स्काल्प मॉइश्चरायझर, म्हणजे जर त्वचा कोरडी पडत असेल तर स्काल्प मॉइश्चरायझर होतं। स्काल्प मॉइश्चरायझर। परत तुम्ही 7वं सुपर फूड असं काय आहे, तूप खाऊ शकता। तूप म्हणजे काय, घी। हे काय, ह्याच्यात गुड फॅट्स आहेत, पण कसे आहेत, गुड आहेत, चांगले आहेत। तूप तुम्ही दररोज खाऊ शकता, ह्याच्यामुळे खूप सारे फायदे होतात। आता तुम्हाला सांगतो मी, दररोज तूप खाल्ल्यानंतर, पण आता हे तर केस गळतीचा विषय चालू आहे, तर केसबद्दल काय होतं, जर त्वचा खूप जास्त कोरडी झाली असेल तर ते हे दूर करायला मदत करतं। आता केस गळती कमी करायला मदत करतं, आतमधून नरिशमेंट देतं, आपल्याला आतमधून नरिश करतं हे। परत हिवाळ्यात रात्री काय खावे, असं काय आहे का जे खाल्ल्यामुळे हिवाळ्यात रात्री केस गळती कमी होईल, तर हो आहे मित्रांनो। काय खाल्लं पाहिजे, 1 ग्लास गरम दूध करायचं, त्यात 1 चमचा गाईचं तूप घ्यायचं किंवा घरी बनवलेलं साजूक तूप घ्यायचं, त्यात मिक्स करायचं, त्याच्यासोबत 1 खारीक घ्यायची आणि 5-6 मनुके घ्यायचं। हे सगळं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही खाल्लं तर काय होईल, हिवाळ्यात ज्यांना झोप नीट येत नाही त्यांना झोप पण नीट होईल, आणि हेअर ग्रोथला हे परत ॲक्टिवेट करतील, म्हणजे हेअर ग्रोथ चांगली होईल तुम्हाला। हिवाळ्यात काय करायचं, टाळायचं, तर आता हिवाळा थंड आहे म्हणून काय जण काय करतात, थंड पाणी पितात, तर खूप जास्त थंड पाणी पिऊ नका। खूप जास्त गरम पाणी पिऊ नका। गरम पाणी पिल्यामुळे स्काल्प, तुमची जी त्वचा आहे ती कोरडी पडू शकते, त्याच्यामुळे खूप जास्त हे करू नका। तळलेले पदार्थ तुम्ही खूप जास्त खाऊ नका, थोड्या प्रमाणात खाल्ले चांगले। हिवाळ्यात तळलेले पदार्थ खाल्लेले चांगलेच असतं, पण खूप जास्त प्रमाणात खाल्लं, कोणत्याही ह्याचं एक्सेसिव्ह अति केलेलं हे खराबच होतं मित्रांनो। परत जंक फूड म्हणजे काय पण बाहेरचं खाल्लं, चायनीज वगैरे, तर त्याच्यामुळे ही केस गळती होऊ शकते।
आता मग नंतर काय होऊ शकतं, थंडी आहे, थंडीमध्ये काय आपण म्हणतो जे चहा प्यायचा, कॉफी प्यायचं किंवा पाहुण्याच्या घरी गेलं तर ते काय करतात, चहा कॉफीच पितात. तर त्याच्यामुळे काय होतं, अजून ड्राय स्किन होते, त्याच्यामुळे पण हे वाढतं. परत थंडीत बिना ह्याचं कशाचं, काही डोक्याला काय न घालता, कॅप वगैरे काय न घालता बाहेर गेल्यामुळे सुद्धा काय होऊ शकतं, केस गळती होऊ शकते. आता ह्याच्यासाठी केस गळती कमी करायसाठी आयुर्वेदिक टिप्स काय आहेत का? हो, आयुर्वेदिक टिप्स आहेत. तिळाचे तेल वापरा, तिळाचं तेल लावा किंवा 2 वेळा आठवड्यातनं काय करायचं, गरम करून तिळाचं तेल लावायचं. अजून काय करू शकता तुम्ही, जर तुमचं केस कशामुळे गळत असतील, जर विटॅमिन डीची कमतरता असेल तर रोज 10 मिनटं कोवळ्या उन्हात बसा. आता कोवळ्या उन्हात बसा म्हणजे ऊन लागते म्हणून पूर्ण लूज कपडे, पूर्ण अंग झाकून जायला असे कपडे घालू नका. शक्यतो बनेल आणि शॉर्ट्सवरती आतमध्ये उन्हामध्ये बसलं तर चालेल. कोवळ्या उन्हात बसायचं, जास्त कडक उन्हात बसू नका. कडक उन्हात बसल्यामुळे तुम्ही आजारीही पडू शकता मित्रांनो. एवढं सगळं हे करून बघा. जर तुम्हाला वेगवेगळ्या कारणांमुळे हे असतील तरी पण आपण तुमच्यासाठी वेगवेगळ्या कोणत्या ह्याच्यावरती काय उपाय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि अशाच आयुर्वेदिक ऑथेंटिक माहितीसाठी, नॉलेजसाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये असं बघणार आहोत की ज्याच्यामुळे आपलं आहारामुळेच आपलं आरोग्य सुधारेल. आपण गोळ्या औषधे सांगत नाही मित्रांनो. सध्या मी BMS डॉक्टर आहे, मी तुम्हाला सांगतोय माहिती आणि ह्याच्यातली सगळी ऑथेंटिक माहिती आहे मित्रांनो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमचा हा प्रतिसाद चांगला मिळाला तर मलाही व्हिडिओ बनवायला एनर्जी, ताकद भेटते मित्रांनो. सध्या खूप चांगलं मी ट्राय करत आहे, माझ्या परीने परिपूर्ण खूप जास्त प्रयत्न करत आहे तुमच्याबरोबर ऑथेंटिकच माहिती पोहोचवणार. आणि दररोज एक व्हिडिओ येईल. कृपया तुम्ही जर बघायचा असेल हा व्हिडिओ किंवा दररोज माझा कंटेंट बघायचा असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर कोणाला, आपल्या मित्राला किंवा जवळच्या कोणाला जर हेअरफॉल म्हणजे केस गळती होत असेल तरी त्यांनाही तुम्ही हा सजेस्ट करा मित्रांनो. एवढंच करा. धन्यवाद. थँक्यू.